नमस्कार. झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा आणि आपले जीवन वाचवा हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा आणि आपले जीवन, आपले अनमोल मूल्यवान महत्त्वाचे जीवन वाचवा. झाडे नाहीत तर पाणी नाही, शुद्ध हवा नाही, शुद्ध हवा नाही आपले जीवन नाही. झाडे नाही, निसर्ग नाही. झाडे नसतील तर निसर्ग ओसाड पडेल. निसर्गाची शोभा राहणार नाही, निसर्गाचं सौंदर्य राहणार नाही. आणि निसर्गच राहिलं नसल्यामुळे मानवी जीवन टिकणार नाही, टिकू शकणार नाही. मानवी जीवनाचं अस्तित्व संपुष्टात येईल, मानवी जीवनाचं अस्तित्व संपून जाईल. म्हणून झाडे लावणे महत्त्वपूर्ण आहे, झाडे लावणे आवश्यक आहे, झाडे लावणे गरजेचं आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावा. या झाडामुळेच निसर्गाला शोभा येते, आपल्या जीवनाला शोभा येते, आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो, आपले जीवन सुंदर होते, रंगमय होते, सुखी होते, आनंदी होते. कारण निसर्ग आहे तर आपण आहे, निसर्ग नाही आपण नाही. म्हणून सावधान व्हा, सतर्क व्हा, लक्षात घ्या, ध्यानात घ्या, मनात घ्या आणि झाडे लावा. प्रत्येकाने जर झाडे लावायचा निश्चय केला, प्रत्येकाने जर झाडे लावायचा निर्धार केला, प्रत्येकाने 1 या 2 झाडे लावली, प्रत्येक माणसाने, जगातल्या प्रत्येक माणसाने 1 या 2 झाडे लावली, त्याची काळजी घेतली, त्यांची निगा केली, त्याची सोय केली, व्यवस्था केली, काळजीने, चिंतेने त्या झाडाची काळजी घेतली, निगा केली, तर ही झाडे वाढतील. आणि प्रत्येकाने, जगातल्या प्रत्येकाने झाडं लावल्यामुळे निसर्ग सुंदर होईल, निसर्गाला शोभा येईल, जीवनाला शोभा येईल, आपलं जीवन संपुष्टात येणार नाही आणि आपल्याला आनंद प्राप्त होईल. आपलं जीवन सुखाचं, मौजमजेचं, आनंदाचं होईल, रंगमय होईल, सुखी होईल, समृद्ध होईल, छान होईल. म्हणून मित्रांनो, झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा आणि आपलं जीवन वाचवा. कारण झाडामुळेच आपलं जीवन आहे, झाडामुळेच आपलं अस्तित्व आहे. झाडे नसतील तर पाणी पडणार नाही, पाणी मिळणार नाही, शुद्ध हवा मिळणार नाही. पाणी आणि हवा नसेल तर माणूस जगू शकणार नाही, माणूस जगू शकणार नाही. माणसाजवळ किती जरी पैसा असला, धन असलं, संपत्ती असली, त्या कितीही जरी धन दौलत असली तर पाणीच नाही, हवाच नाही, त्या धनाला काय करायचं, संपत्तीला काय करायचं? कारण पाण्याविना जीवन नाही, हवेविना जीवन नाही. मग या संपत्तीला, या भरमसाठ पैशाला काय करायचं? म्हणून मित्रांनो, सावधान व्हा, सतर्क व्हा, निसर्गाचं नुकसान करू नका, प्रदूषण वाढवू नका, निष्काळजीपणा करू नका, आळस करू नका, स्वार्थ साधू नका, अहंकारात जाऊ नका, मोठेपणात जाऊ नका, लालची हविष्ट बनू नका. माणूस म्हणून वागा, माणुसकी ठेवा, नम्रता ठेवा, विनम्रता ठेवा, दया ठेवा, माया ठेवा, प्रेम ठेवा, ध्येय ध्यास जाणीव ठेवा, दूरदृष्टी ठेवा, शहाणपण ठेवा, समजदारपण ठेवा. निसर्गाला वाचवा. झाडे तोडू नका, झाडे तोडू नका, तर उलट झाडे लावा, झाडे जगवा आणि आपलं जीवन वाचवा. झाडापासून आपल्याला खूप खूप फायदे आहेत. झाडापासून औषधयुक्त वस्तू मिळतात,
विविध प्रकारच्या वस्तू मिळतात. झाडापासून आपल्याला शुद्ध हवा मिळते, झाडामुळे पाणी मिळते, झाडामुळे वातावरण प्रसन्न राहते, झाडापासून आपल्याला डिंक मिळतो. कपडे, खाण्यापिण्याच्या वस्तू, लिहिण्याच्या वस्तू, सौंदर्यकारक वस्तू, औषधी वस्तू, या सर्व प्रकारच्या वस्तू आपल्या झाडापासून मिळतात. झाड फार उपयोगी आहे. झाडाशिवाय आपलं जीवन नाही. झाडे नाहीत तर आपलं जीवन नाही. झाडाविना आपण नियोजन शून्य आहोत. आपलं अस्तित्व काहीच नाही. या झाडामुळेच, निसर्गामुळेच आपलं अस्तित्व आहे. मग झाडे का तोडता? झाडे का तोडता? निर्दयपणाने झाडे का तोडता? त्या झाडाचा जीव का घेता? त्याचा प्राण का घेता? म्हणून झाडे तोडू नका, तर झाडे लावा, जगवा. कारण झाडे नाहीत तर आपण नाही. म्हणून झाडाचं महत्त्व ओळखा आणि जास्तीत जास्त झाडे लावा. प्रत्येकाने निर्धार निश्चय करा की मी रोज 2 झाडे लावणार, झाडाची निगा करणार, काळजी घेणार आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवणार. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा आणि आपलं जीवन वाचवा. झाडे ही फार महत्त्वाची आहेत. झाडामुळे आपलं जीवन सुंदर होतं, मजेदार होतं, रंगमय होतं. जास्तीत जास्त झाडे लावली, निसर्गाला शोभा येते, निसर्ग सजतो, धजतो, रंगतो आणि निसर्ग हवे ते आपल्याला देतो, पाहिजे ते आपल्याला देतो. आपलं जीवन सुंदर करतो, छान करतो, रंगमय करतो. निसर्गामुळेच होते. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. निसर्गाचं महत्त्व ओळखा. कारण निसर्ग आहे तर आपण आहे. निसर्ग जर ओसाड झाला, निसर्गच जर कुरूप झाला, निसर्गच जर वाळवंटासारखा झाला, तर मग आपलं महत्त्व काय? निसर्ग नाही तर आपलं महत्त्व काय? मग निसर्गामुळेच आपलं महत्त्व टिकून आहे. निसर्गामुळेच आपलं अस्तित्व टिकून आहे. म्हणून निसर्गाचं महत्त्व ओळखा, निसर्गाचं मूल्य ओळखा. निसर्ग किती महान आहे. निसर्ग नाही तर आपल्याला हवा कुठून मिळणार? निसर्ग नाही तर आपल्याला पाणी कुठून मिळणार? निसर्ग नाही तर आपल्याला आपल्या ज्या आवश्यक वस्तू आहेत, आपल्या ज्या आवश्यक गरजा आहेत, त्या कशा पूर्ण होणार? नुसत्या पैशाला काय करायचं? नुसत्या धनाला काय करायचं? धन पैसा तर खाता येणार नाही. या धन पैशामुळे आपल्याला हवा मिळणार नाही, या धन पैशामुळे आपल्याला पाणी मिळणार नाही. म्हणून महत्त्वाचा पैसा नाही, धन नाही, दौलत नाही, संपत्ती नाही, तर महत्त्वाचा आहे निसर्ग, महत्त्वाचे आहे झाडे. म्हणून प्रथम निसर्ग वाचवा. निसर्गाची हानी करू नका, निसर्गाचं नुकसान करू नका, प्रदूषण करू नका. प्रदूषण करून निसर्गाला घाण करू नका, पाणी घाण करू नका, समुद्र तळे घाण करू नका. निसर्गाचं सौंदर्य, निसर्गाचं सुंदरपण मातीत घालू नका, प्रदूषण वाढू नका. प्रदूषणामुळेच निसर्गाचे अस्तित्व कमी होत आहे. झाडतोडीमुळेच निसर्गाचं अस्तित्व कमी होत आहे, निसर्गाचं महत्त्व कमी होत आहे. मनुष्याला निसर्गाशी काय देणे राहिलं नाही. मनुष्य निसर्गाचं महत्त्व विसरून गेला, मनुष्य निसर्गाचं मूल्य विसरून गेला, मनुष्य निसर्गाचं अस्तित्व विसरून गेला. त्याने निसर्ग ओसाड केला. झाडे तोडू, इमारती बांधू त्याने शेती कमी केली, निसर्ग कमी केला. निसर्गाला वाळवंट त्याने बनवलं, ओसाड बनवलं आणि त्यामुळे त्याला आज जास्तीत जास्त असे परिणाम भोगावे लागत आहेत. अति भयानक परिणाम त्याला भोगावे लागत आहेत यामुळेच. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा आणि आपलं जीवन वाचवा. झाडाचं महत्त्व अगाध आहे. या निसर्गावर बोलायचं म्हणजे दिवस लागेल, रात्र लागेल, एवढं या निसर्गावर बोलता येतं. एवढ्या निसर्गाचं महत्त्व आहे.
एवढ्या या निसर्गाचं मूल्य आहे. आपण आता हे आपण एक मुद्दा घेतलेला आहे, परंतु आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निसर्गाची सविस्तर माहिती, सविस्तर विश्लेषण मुद्द्याद्वारे घेऊ. हा एक छोटासा व्हिडिओ आहे. म्हणून मित्रांनो, निसर्गाचं महत्त्व ओळखा. झाडे लावा, झाडे जगवा, जीवन वाचवा, आपलं स्वतःचं जीवन वाचवा. झाडाचं महत्त्व फार आहे. झाडे नाही तर आपण नाही. झाडे नाही तर आपली शान नाही, मान नाही, कीर्ती नाही, काहीच नाही. झाडे नाही तर आपण मृत आहोत. म्हणून झाडाचं महत्त्व ओळखा, झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा आणि आपलं जीवन वाचवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.